हाय फ्रेंड्स, तर आज सकाळी अभ्यासाची सुरुवात मी केलेली आहे प्रश्नपत्रिका सोडवून. तर पी सीवरती मी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे, कारण फोनमध्ये पाहायला खूप जड जातं आणि डोळ्यांनासुद्धा त्रास होत असतो. त्यामुळे पी सीमध्ये मी क्वेश्चन पेपर सोडवला. त्यानंतर त्याचं म्हणजे कोणत्या विषयाचे माझे किती प्रश्न बरोबर आलेत, कोणत्या विषयाचे किती चुकलेत, ते सगळं ॲनालिसिस केलं. हे केल्यामुळं काय होतं ना, की आपल्याला आपली कोणत्या विषयाची तयारी परफेक्ट झाली आहे किंवा कोणता विषय आपला मागे पडला आहे हे छान समजून येतं आणि त्यामुळेच क्वेश्चन पेपर सोडवणं फार गरजेचं आहे. तर त्यामुळेच कोणतेही रँडम क्वेश्चन पेपर घ्या, त्यामध्ये मग पोलीस भरतीचे असू शकतात, तलाठी असू शकतात किंवा आणखी कुठले तुमच्याकडे MPSCचे अवेलेबल असतील तर ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता. त्यातील इंग्रजी ग्रामर, मराठी ग्रामर, गणित बुद्धिमत्ता, तुम्हाला जे काही अवेलेबल होईल तुमच्याकडे तुम्ही ते सगळं अभ्यास छान सराव करू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे तुम्हाला जे आपण कोणत्या विषयाची आपली तयारी कितपर्यंत आलेली आहे ते आपल्याला छान समजून येईल आणि कोणत्या विषयामध्ये आपण मागे पडतो आहे हे आपल्याला छान समजून येतं. त्यामुळे मग आपल्याला एकदा समजलं की आपला कोणता विषय मागे पडतो आहे तर त्या विषयाला आपल्याला जास्त वेळ देता येतो आणि हाच क्वेश्चन पेपर सोडवण्याचा छान फायदा होत असतो. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन पेपर नक्की सोडवा, टेस्ट सिरीज सोडवा. तर मी काय केलेलं आहे की आता ICDS थोडंसं मागे ठेवणार आहे, कारण समाज कल्याणचे पेपर जे आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत आणि ICDSचे जरी त्या अगोदर होणार असतील फेब एंडला तरी मग हॉल तिकीट येण्याच्या म्हणजे आलं की लगेचच मग मी ICDSचे जे टॉपिक आहेत, जे विषय आहेत ते तांत्रिक विषयांचा अभ्यास मी करणार आहे. कारण बाकी तोपर्यंत जे कॉमन विषय आहेत बाकी समाज कल्याण आणि ICDSसाठी त्या कॉमन विषयांचा मी आत्ता जोरात अभ्यास सुरू करणार आहे. कारण त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे, GK GS आहे, मराठी इंग्रजी दोन्ही आहे. तर त्यांचा अभ्यास आता मी जोरात करायला घेतलेला आहे. तर तुम्ही व्यवस्थित छान नियोजन करू शकता. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. समाज कल्याण महिला गृहपाल या पदासाठी आता केवळ 26 दिवस शिल्लक आहेत आणि त्या 26 दिवसांचं नियोजन मी काल व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर आपलं व्हॉट्सॲप चॅनल जे आहे तिथे मी आज सकाळीच काळकाम वेगवरची प्रश्नपत्रिका फ्री ऑफ कॉस्ट आहे ती टाकलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी तिथे जाऊन ती प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यानंतर व्हिडिओ डेली येणार नाही, 2 दिवसाला किंवा 2-3 दिवसाला व्हिडिओ येत जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. मला वेळ मिळाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर हा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.